नमस्कार. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेतला आणि 2024 पर्यंत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वासही व्यक्त केलाय. मी बाहेर असो वा नसो 2024 पर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. शिवसेनेचं रक्त स्वस्थ नाही, सध्याच राजकीय वातावरण अस्थिर आहे असं देखील राऊत यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्रातलं वातावरण जे आहे राजकीय ते अस्थिर आहे, गढूळ आहे, अविश्वासाचं आहे आणि सूडबुद्धीच्या राजकारणाचे रोज नवीन उदाहरणं समोर येतात. ही या महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. ठाणा जितेंद्र आव्हाडांचं एक खोटं प्रकरण सुरू आहे जोरात. अशानं कोणाला काय विकृत आनंद मिळतो मला माहीत नाही. हे सगळं केल्यामुळे पण हे सगळं थांबायला हवं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र पुन्हा एकदा त्याच निर्मळ पारदर्शक पद्धतीनं कामाला लागायला हवा. आपल्या परंपरेला जपणारा महाराष्ट्र, अशी माझी आजच्या दिवशी मनाशी प्रार्थना केली. अजितदादांनी काल म्हटलं होतं की मध्यावधीची अशी चिन्ह दिसत नाही, त्याबद्दल ते सावधपणे बोलणारे नेते आहेत. आमच्यासारखं जे पोटात आहे ते ओठावर येत नाही त्यांच्या अनेकदा, मला माहिती आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, हे मी आजच्या दिवशी सांगतो आणि मी माझ्या या भूमिकेवर ठाम आहे. मी बाहेर असेल किंवा ह्या लोकांनी मला परत बंद केलेलं असेल, पण माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. तर संजय राऊत यांनी केलेली टीका आपण पाहिली तर दुसरीकडे मात्र सध्याचं सरकार हे अस्थिर असल्याचंही सांगितलं. विनयभंग प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला असून त्यावर सुनावणी झालेली आहे. आव्हाडांच्या जामिनावर दुपारी 2 वाजता निर्णय घेण्यात येणार आहे आणि यावेळी कोर्टात आव्हाडांचे वकील गजानन चव्हाण यांनी न्यायाधीशांना व्हिडिओ क्लिप दाखवली तर पोलीस आणि सरकारी वकिलांनी आव्हाडांच्या अटकपूर्व जामिनाला जोरदार विरोध केलाय. व्हिडिओमधून महिलेला जाणीवपूर्वक ढकलल्याचं स्पष्ट होत आहे. तर महिलेनं तक्रार दिली की तिचा खांदा जोरात दाबला गेला. ओळखीची महिला होती तर मग तोंडानं सांगितलं पाहिजे होतं. हाताने धरून बाजूला करणं योग्य आहे का असा सवाल सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे. आणि या प्रकरणामध्ये अनेक साक्षीदार आहेत आणि पुढे तपास करायचा आहे आणि त्यामुळे अटकपूर्व जामीन देऊ नये असं देखील वकिलांनी सांगितलं आहे. अजित पांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात. अजित, आव्हाडांना जामीन मंजूर होणार का याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली असताना युक्तिवादाला देखील थेटपणे सुरुवात झाल्याचं आपल्याला या क्षणाला पाहायला मिळत आहे. काय सविस्तर माहिती आहे या प्रकरणासंदर्भात? युक्तिवाद दोन्ही बाजूचा पूर्ण झालेला आहे आणि न्यायालयाने 2 वाजता या प्रकरणाची सुनावणी पुन्हा ठेवलेली आहे आणि त्यावेळी न्यायालय निकाल देणार आहे. आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड यांचे वकील जे आहेत विशाल भानुशाली सर आहेत. विशाल सर, काय नेमके युक्तिवाद झाले? भरपूर महत्त्वाचे मुद्दे मांडले गेलेत. युक्तिवाद चालला. पोलिसांचं आणि सरकार पक्षाचं म्हणणं ऐकल्यानंतर ती जे मुळात मुद्दे होते 354चे ॲलिगेशन झाले मॉलेस्टेशनच्या संदर्भातला. आता FIRचे कंटेन्शन आणि ती डिस्प्युटेड क्लिप या दोन्ही क्लिपचं जर अवलोकन केलं तर 354चे प्रायमा फेसी इन्ग्रेडियंट दिसत नाही आहेत आणि ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आर्ग्यू झालं. तिथे धक्काबुक्की होती, प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीतून वाट काढत असताना या महिलेला थोडी साईड द्या असं म्हणून बाजूला जाण्यासाठी सांगितलं. ह्या सगळ्या घटनेतनं 354 मॉलेस्टिंग अ वुमन, आउटरेजिंग हर मॉडेस्टी असं कुठेही निष्पन्न होत नाही. या सगळ्या मुद्द्यांवरती युक्तिवाद झाला आहे आणि मेहरबान न्यायालयाने 2 वाजता आदेशासाठी वेळ दिलेली आहे. तेव्हा ऑडिओ क्लिप्स दाखवल्या गेल्या. काय त्या ऑडिओ क्लिप्स होत्या आणि काय आपल्याला नेमकं न्यायालयाला पटवायचं होतं? काही व्हिडिओ क्लिप्स ज्या त्या घटनेच्या संदर्भात रिलीज झाल्या होत्या, ज्या डिस्प्युटेड क्लिपबद्दल हा गुन्हा दाखवला गेला, याच्या क्लिप दाखवल्या गेल्या. त्याचबरोबर
त्या दिवशी एक सर्वसाधारण तिथे असलेली गर्दी आणि त्या गर्दीत असलेला सर्वसाधारण धक्काबुक्की आणि तो जे वातावरण ते दाखवलं गेलं. आणि ह्या घटनेच्या काही आधी एका मंचावरती आव्हाड साहेब आणि त्या महिला असताना त्यांना बहिणी म्हणून संबोधलं होतं. ती एक क्लिप होती. अशा सगळ्या क्लिपवरती आणि FIRच्या बेसिसवरती ॲलिगेशनवरती आर्ग्युमेंट झालेला आहे. तर आज एक प्रकर्षाने मुद्दा आपल्या वकिलांनी मांडला, ते म्हणजे NCP आणि BJP मध्ये राजकारण सुरू आहे. त्याचाच कुठेतरी भाग आहे, कारण का तुमचे जे अशील आहेत आमदार आव्हाड जे आहेत ते 3 वेळा आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यांची या मुंब्रा शहरामध्ये 15,000 मतांनी सुरुवातीला निवडून आले होते, नंतर 75,000 मतांनी निवडून आले. ते कुठेतरी वाढते मतदान आहे, कुठेतरी समोरच्या व्यक्तीला विरोधकांना त्रासदायक ठरत आहेत. हा सगळा राजकीय खेळ असा देखील युक्तिवाद होता. राजकीय सिनियर ॲडव्होकेट गजानन चव्हाण साहेबांनी जो युक्तिवाद केला त्याच्याबद्दल ती जास्त ते डिटेलमध्ये सांगू शकतील. कायद्याबाबत जे मुद्दे होते ते 354 प्रथम दर्शनी लागत नाही, त्यामुळे अटकपूर्व जामीन मागितला गेलेला आहे. ती महिला याआधी देखील आव्हाडांना भेटली होती, ओळखीची होती. एका 20 दिवसापूर्वीच्या क्लिपचा देखील उल्लेख केला गेला. त्या क्लिपमध्ये नेमकं काय होतं? ह्या आधी पण एका स्टेजवरती एका कार्यक्रमामध्ये एका मंच शेअर करताना त्या महिलेचा मुंबईवरून ही महिला भगिनी आली आहे आणि ती सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख झालेला होता आणि ती क्लिप मेहरबान न्यायालयापुढे दाखवली गेली. ही जी तक्रार आहे किंवा या तक्रारीच्या आधी नुकताच 2 दिवसापूर्वीच आव्हाड जे आहेत ते जामिनावरती मुक्त झाले होते वर्तनगर पोलीस स्टेशनच्या एका प्रकरणामध्ये. या प्रकरणात देखील पोलिसांकडून उल्लेख केला गेला की नुकतंच जामिनावरती आहेत आणि त्यामध्ये एक अट होते की पुन्हा कुठला गुन्हा घडू नये म्हणून. हा किती आपल्याला मारा ठरू शकतो? यामुळे अटकपूर्व जामिनाचा काय परिणाम होऊ शकेल का? मेहरबान न्यायालयाने शनिवारी जामीन देताना अटी शर्ती घातल्या होत्या, पण मुळातच हा गुन्हा 354चा होत नाही आणि यातले इन्ग्रेडियंट प्रायमा फेसी कुठली इन्व्हॉल्वमेंट दाखवत नाही. त्याच्यामुळे मेहरबान न्यायालयाने आधी घातलेल्या अटी शर्ती याला कुठेतरी बाधित ठरतील असं मला वाटत नाही. काय वाटतं आपल्याला 2 वाजता काय निर्णय येऊ शकतो? आम्ही आर्ग्यू केलेला आहे. मेहरबान न्यायालयाने युक्तिवाद ऐकलेला आहे आणि 2 वाजता आदेशासाठी ठेवलेला आहे. नक्की, धन्यवाद. तर हे होते जे आव्हाड यांचे वकील विशाल भानुशालीजी. त्यांनी त्यांचे युक्तिवाद पूर्ण केलेला आहे. युक्तिवादामध्ये जे मुख्य वकील होते गजानन चव्हाण यांनी त्यामध्ये मुख्य मुद्दे मांडला होता, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये जो वाद सुरू आहे या वादाचा हा परिणाम आहे की वारंवार अशा पैकी गुन्हे दाखल केले जात आहेत आणि यामुळेच हा देखील गुन्हा दाखल केला गेलेला आहे आणि पुढे जाऊन अशा देखील घटना घडतील. आणि आव्हाड यांची जी वाढती लोकप्रियता आहे किंवा त्यांना वाढतं मतदान जे आहे 3 वेळा निवडून आले होते ते कुठेतरी विरोधकांना खटकत आहे, म्हणून हे सर्व गुन्हे दाखल केले गेले आहेत. म्हणजे एका वाक्यात म्हणायचं तर हे सगळी राजकीय खेळी आहे असं त्या जे आव्हाडांचे वकील यांचं म्हणणं होतं. 2 वाजता थेट निकाल जे आहे ते या आजच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती येणार आहे. त्यामुळे आव्हाडांना दिलासा मिळतो का आव्हाडांच्या अडचणीत वाढ होतात हे 2 वाजता स्पष्ट होईल. नक्कीच अजित, ज्या प्रकारे आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते, युक्तिवाद देखील त्या ठिकाणी पार पडलेला आहे. 2 वाजेपर्यंत आपल्याला सगळ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. आणि त्यानंतर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे एकनाथ शिंदे हे येत्या 20 नोव्हेंबरला गुवाहाटीला जाणार आहेत. शिंदे पक्षाचे आमदार देखील गुवाहाटीत दौरा करतील. 21 तारखेला कामाख्या देवीचं देखील दर्शन घेतलं जाणार आहे. सत्तापालटाच्या काळामध्ये गुवाहाटी हे सध्या चर्चेचा विषय ठरलेला होता आणि त्याच गुवाहाटीला पुन्हा एकदा शिंदे हे 20 नोव्हेंबरला जाणार आहेत. एकटे जाणार नसून आपल्या सोबत इतर आमदारांना देखील ते घेऊन जाणार आहेत. तर 21 तारखेला कामाख्या देवीचं दर्शन शिंदे समर्थक आमदारांसोबत ते घेणार असल्याचं कळतं. शिंदे पक्षाचे सर्व आमदार हे आता लवकरच गुवाहाटी दौरा करणार आहेत. येत्या 20 तारखेला ते गुवाहाटीला रवाना होतील आणि 21 तारखेला कामाख्या देवीचं दर्शन ते घेणार आहेत. उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. उदय, संपूर्ण सत्ता पालट झालेली होती आणि सत्तांतराचं नाट्य ज्या गुवाहाटीमध्ये घडलं त्या गुवाहाटीचा दौरा पुन्हा एकदा शिंदे आपल्या आमदारांसोबत करणार आहेत 20 आणि 21 तारखेला. यावेळेला नेमकं कारण काय आहे उदय? जेव्हा सत्तांतर नाट्य घडत होतं त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे जे समर्थक आमदार जे ते गुवाहाटी होते येथे होत्या. तिथल्या प्रसिद्ध कामाख्या देवीचं त्यांनी दर्शन देखील घेतलं होतं आणि इच्छा देखील प्रकट केली होती की सत्तांतर झाल्यानंतर, सत्ता स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा मी दर्शनाला येईल. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सर्व सहकारी आमदार, खासदार आणि इतर पक्षातील म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातील जे पदाधिकारी हे सर्वजण कामाख्या देवीच्या दर्शनाला येत्या 21 नोव्हेंबर रोजी जाणार आहेत. 1 दिवसाचा हा दौरा असणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे
सर्व समर्थक आमदार, खासदार आणि पदाधिकारी हे कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. आणि तशी इच्छा त्यांनी सत्तांत नाट्यापूर्वी व्यक्त केली होती, जेव्हा ते सर्वात पहिल्यांदा कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते त्यावेळेला. आणि ती इच्छाच पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा एकदा 21 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सर्व सहकारी आमदार, खासदार यांच्यासह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. बरोबर आहे, एकदिवसीय दौरा आहे आपला असं म्हणणं आहे. मात्र दुसरीकडे इतरही कोणाची साथ त्यांना या दौऱ्यादरम्यान मिळणार आहे का? पुन्हा एकदा काही राजकीय घडामोडी तर घडत नाही आहेत ना, अशी शंका देखील यावेळेला येते. मग अशा वेळेला हा दौरा लक्षवेधी ठरताना दिसतो. भाजपचेही काही आमदार वगैरे त्यांच्या सोबत जाण्याची शक्यता आहे का? काही तपशील मिळू शकलेला आहे का उदय? नाही, या संदर्भात इतर कुठल्या पक्षांचे आमदार किंवा प्रतिनिधी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार नसल्याचं सांगितलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे समर्थक आमदार, खासदार आहेत त्यांच्यासाठी हा दौरा नियोजित करण्यात आलेला आहे. आणि ते सर्वजण कामाख्या देवीच्या दर्शनाला येत्या 21 नोव्हेंबर रोजी जाणार आहेत. नक्कीच, धन्यवाद उदय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर शिंदेंसह आमदारांचा हा गुवाहाटी दौरा असेल 20 आणि 21 तारीख. नवनीत राणा प्रकरणामध्ये 19 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. सरकारी वकिलांना उत्तर देण्याचे कोर्टाने यापूर्वीच आदेश दिलेले आहेत. सरकारी वकील वस्तुनिष्ठ अहवाल या संदर्भातला सादर करतील. तोपर्यंत राणांना दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार आहे. नवनीत राणांचे वकील रिझवान मर्चंट हे कोर्टामध्ये चांगलेच आक्रमक झालेले होते. तरी देखील सरकारी वकिलांचा अहवाल आल्यानंतरच निर्णय देणार आहे या भूमिकेवरती सत्र न्यायालय देखील ठाम आहे. तर सरकारी वकिलांनी उत्तर द्या असं ज्यावेळेला म्हटलेलं होतं आणि आक्रमकपणा दाखवलेला होता, तर वकील सादर करणार आहेत वस्तुनिष्ठ अहवाल. नवनीत राणांना मात्र दिलासा कधी मिळणार हे सध्या तरी दिसत नाही, कारण नवनीत राणांना दिलासा मिळालेला नाहीये. राणांना दिलासा देण्यास थेटपणे न्यायालयानंच नकार दिलेला आहे. नवनीत राणा या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणासंदर्भातली खरं तर ही संपूर्ण त्या ठिकाणची सुनावणी जात प्रमाणपत्र प्रकरणासंदर्भामध्ये नवनीत राणा यांनी ते बनावट दिल्याचा जो आहे तो त्या ठिकाणी पुरावा आणि त्याचबरोबर वस्तुनिष्ठ परिस्थिती सादर करण्याचं सांगण्यात आलेलं आहे. शहांच्या भक्कम पाठबळामुळेच राज्यातलं बेईमानीचं सरकार जाऊन शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार आल्याचं फडणवीसांनी सांगितलं. 2014 साली आपण युती करण्यास तयार होतो, पण शिवसेनेनं फक्त 4 जागांसाठी युती तोडल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भाजप मुंबईचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी संकलित केलेल्या विचार पुष्प पुस्तिकेचं प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना फडणवीसांनी अमित शहांचं काम प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी असल्याचं कौतुक केलेलं आहे. शहांच्या सुयोग्य नियोजनामुळेच भाजपनं निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवल्याचं त्यांनी सांगितलं. तर या प्रकाशन सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. उत्तर प्रदेशामध्ये ज्या प्रकारे संघटनेची बांधणी करून आणि त्या ठिकाणी एक प्रचंड मोठी लाट मोदीजींची निर्माण करत न भूतो अशा प्रकारचा विजय हा उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्षाला 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत मिळाला. त्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वाला आणि अमित भाईच्या कर्तृत्वाला जातं. आपल्या सोबत जी बेईमानी केली होती शिवसेनेने, त्या बेईमानीला या ठिकाणी छेद देत आणि बेईमानांना त्यांची जागा दाखवत पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी शिंदेजींच्या नेतृत्वात एकत्रित आली. आणि या सगळ्या ट्रान्झिशनच्या काळामध्ये भक्कमपणे जर आमच्या पाठीशी कोणी उभं होतं तर ते अमितभाई शाह उभे होते. महाराष्ट्राच्या 2014च्या निवडणुकीमध्ये आपण शिवसेनेसोबत युती करायला तयार होतो. आपण कमी जागांवरही मान्यता द्यायला तयार होतो, पण केवळ 4 जागांकरता शिवसेनेने त्यावेळी आपल्याशी युती तोडली. आणि अचानक युती तोडल्यानंतर वर्षानुवर्ष 117-118 जागा लढणारा भाजप
एका दिवसात 288 जागा लढायला तयार झाला. बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यातला राजकीय संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण परळीमध्ये एका कार्यक्रमात दोघेही भाऊ बहीण एकत्र आले. यावेळी बहिणीनं दिलेला चेक तो बाउन्स होऊ देणार नाही असा मिश्किल टोला धनंजय मुंडेंनी लगावला आणि त्यामुळे सभागृहात एकच हाशा पिकला. बीडच्या परळी इथल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले आणि त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे एक ब्लँक चेक लिहून ठेवते. जेव्हाही माझ्या दारात येशील तू जो आकडा त्याच्यावर टाकशील, बाउन्स नाही झाला पाहिजे, फक्त बाउन्स नाही झाला पाहिजे, तो जोही आकडा टाकशील माझी लेख समजून तो आकडा मी भरवून तुला देईन आणि अनेक श्रद्धा घडवण्यासाठी मी तुला आशीर्वाद देईन. माहित नाही मी तुझ्यासाठी काय करू शकतो. माझ्या बहिणीने ऑलरेडी ब्लँक चेक दिलेला आहे. त्या अकाउंटमध्ये पैसे टाक. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या अकाउंटमध्ये सुद्धा टाकतो आणि आता टाकतोच आहे. मला म्हणायचं हे होतं की बहिणीने जरी ब्लँक चेक दिला असला तरी हा भाऊ तुझा तो बाउन्स होऊ देणार नाही. जलयुक्त शिवार योजनेला आता राज्य सरकार आणखी गती देणार आहे. जलयुक्त शिवार 2.0 लवकरच राज्यात राबवण्यात येणार आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील 5,000 गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामं केली जाणार आहेत आणि यामध्ये शेततळी खोदणं, कालव्यांचं रुंदीकरण, छोटे तलाव बांधणं अशी विविध कामं केली जाणार आहेत. या जलशिवाराच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी वाचवण्याचं महत्त्वही पटवून दिलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी या योजनेचं कौतुक केलं. या योजनेअंतर्गत राज्यात जलसंवर्धनाबाबत चांगलं काम झालं असल्याचे गौरवोद्गारही शेखावत यांनी काढले आहेत. गायरांमधील अतिक्रमणं काढून टाकण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारनं योग्य ती भूमिका घ्यावी आणि पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चाला काढण्यात आलं. माजी मंत्री सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकामधून जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आलेला होता. गायरांमधील अतिक्रमणे काढून टाकण्याचा आदेश आहे तो उच्च न्यायालयाने दिलेला नाही. या निर्णयाविरोधात सरकारनं आता पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये मोठा असा विराट मोर्चा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. गायरांमध्ये ज्यांचं अतिक्रमण आहे या भागातले सगळे नागरिक, अनेक ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सर्वपक्षीय नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे तो निघताना आपल्याला पाहायला मिळते. दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय इथंपर्यंत हा मोर्चा आहे तो काढण्यात आलेला आहे. अनेक गावचे नागरिक आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर सुप्रीम कोर्टाने याबाबतचे आदेश आहेत ते दिलेले आहेत आणि या आदेशाला कुठंतरी आव्हान द्यावं अशा पद्धतीची मागणी आहे ती वारंवार या नेत्यांच्याकडून होताना पाहायला मिळते. एकूणच याबाबत आहे ते सरकार सुद्धा पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आणि त्या एकूणच भूमिकेपोटी या ठिकाणी आहे तो हा मोर्चा निघताना आपल्याला पाहायला मिळतात. माझे आमदार चंद्रदीप नरके आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, एकूणच जी मागणी घेऊन तुम्ही हा मोर्चा काढताय ती मागणी काय असणार आहे आणि सरकारनं काय भूमिका घ्यावी वाटते? आज या ठिकाणी सर्वपक्षीय मोर्चा आहे. याच्यामध्ये कुठलेही गटतट नाहीत. मला वाटते की हायकोर्टचा निर्णय झाला आणि राज्यामधले अतिक्रमण आहे ती काढून टाकण्यासंदर्भात आदेश झाले आणि त्याप्रमाणे सरकारकडून संपूर्ण माहिती त्यांनी भरून मागितली. सकृतदर्शनी 2,22,000 महाराष्ट्रामध्ये अतिक्रमण घरं आहेत आणि या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 22,000च्या आसपास आहे. परंतु हा आकडा चुकीचा आहे, कारण मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1,00,000 लोकांची घरं या गायरांमध्ये आहेत. वास्तविक पाहता ग्रामपंचायतची हद्द जी आहे ही अतिशय तोकडी आहे. या पूर्वीची ग्रामपंचायतची हद्द आणि आत्ताची ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा लोकसंख्येमध्ये फरक पडला आहे आणि वाढीव लोकसंख्येप्रमाणे या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आहे. लोकांनी घरं कुठं बांधायची हा प्रश्न होता, म्हणून लोकांनी गायरानामध्ये अतिक्रमण केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. वस्ती परिसरात हनुमानाची 51 फुटी मूर्ती साकारली.
लवकरच या मूर्तीचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत. तिथे आदिवासी महोत्सवाच्या उद्घाटनाला ते उपस्थित राहतील. मुख्यमंत्री शिंदे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी एकाच व्यासपीठावरती येणार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. संध्याकाळी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड इथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या मतदारसंघात ही सभा होणार आहे. लोणी दूध संघाच्या अपहार प्रकरणी खडसेंना मोठा धक्का बसलाय. अपहार प्रकरणी शहर पोलिसांनी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज निमय यांना अटक केल्यामुळे खडसेंना धक्का बसलाय. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आणि या निवडणुकीत भाजप शिंदे पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली. तर सभासदांना पक्षाकडून प्रलोभन दाखवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपशी लढा देण्यासाठी काँग्रेसचाच पर्याय आहे. मात्र राहुल आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस कमकुवत होत असल्याची टीका अबू आझमींनी केली. त्यांच्या या विधानावरून नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. भीमा सहकारी साखर कारखान्यावर धनंजय महाडिकांनी सलग तिसऱ्यांदा झेंडा फडकावलाय. साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा परिवार तर माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भीमा बचाव पॅनल आमने सामने आले होते. ओबीसी समाजातील प्रलंबित मागण्यांसाठी 18 नोव्हेंबरला ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या वतीनं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात हजारो ओबीसी बांधव सहभागी होणार आहेत. ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी ही प्रमुख मागणी असणार आहे. ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना चुकीची असल्याचा आरोप करत बीडच्या केज तालुक्यातील भाटुंबा गावच्या गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. रोजगार हमीच्या मजुरांचे पगार देण्यात यावेत आणि ग्रामपंचायतीच्या संगणक चोरीची चौकशी करावी अशा मागण्या केल्या जात आहेत. शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा या मागणीसाठी जळगावच्या बोदवडमध्ये शेतकऱ्यांना आमरण उपोषण सुरू केलंय. चिंचखेडा दोंडखेडा या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे शेतीकडे जाणारा रस्ता बंद झालाय. हा रस्ता खुला करून अतिक्रमण करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी होतीये. इंदापूर तालुक्यातील कळाशी गावातील जलजीवन मिशनच्या कामावर गावकऱ्यांनी आक्षेप घेतलाय. नियोजित जागेत प्रकल्प होत नसल्याची तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे गावकऱ्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केलंय. सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवरती तेलंगणा सरकारनं उभारलेल्या मेटा धरणामुळे पीडित शेतकऱ्यांचं गेल्या 8 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. लहान मुलं या आंदोलनामध्ये सहभागी झाली आहेत. ब्रेकनंतर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. दिल्लीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. मुंबईमधल्या एका तरुणीची दिल्लीमध्ये निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. आफताब नावाच्या आरोपीनं त्याचीच प्रेयसी असलेल्या श्रद्धा नावाच्या तरुणीची हत्या केलेली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे यानंतरही आरोपी आफताब एका मुलीला डेट करत होता. एका मुलीला त्यानं डेटिंग ॲपद्वारे आपल्या घरी बोलावलं होतं. श्रद्धाचा मृतदेह हा फ्रीजमध्ये असतानाच हा त्याच घरात या मुलीसोबत राहत होता. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार श्रद्धाबरोबरच अनेक मुलींचे आफताबशी संबंध होते. आता दिल्ली पोलीस या सर्व मुलींचाही तपास करतायत. ज्या जंगलात मृतदेहाचे तुकडे फेकले तिथे पोलीस आफताबला घेऊन गेलेले आहेत. मृतदेहाचे अवशेष शोधण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून सुरू आहे. आम्ही या ठिकाणी श्रद्धाच्या परिवाराला श्रद्धाला न्याय मिळाला पाहिजे. तिच्यासोबत संपूर्ण देश उभा आहे. ही एक भूमिका आजच्या आंदोलनाची आहे आणि आजच्या आंदोलनाची ही देखील भूमिका आहे की इथून पुढे अशा प्रकारचे लव्ह जिहादची प्रकरणं होऊ नयेत. ती कायमची थांबली पाहिजेत. आणि ती कधी थांबतील? जर या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलीस गेले
आणि कोण हे षडयंत्रकारी लोक आहेत, कोण आपल्या युवकांची माती भडकवत आहेत, ही माती भडकवण्याच्या पाठीमागे कोणत्या शक्ती आहेत, त्या शक्ती आपल्या शत्रू राष्ट्रातून आहेत का, अशा प्रत्येक गोष्टीची अगदी मुळापर्यंत जाऊन चौकशी झाली पाहिजे. पण या देशामध्ये ज्या प्रखरतेनं हे लव जिहादची प्रकरणं होत आहेत ही आता थांबली पाहिजे आणि ही थांबवावीच लागतील. आणि ती जोपर्यंत याच्या पाठीमागे असणारे लोक एक्सपोज होत नाहीत, त्यांचा उद्देश समोर येत नाही, तोपर्यंत ही प्रकरणं थांबणार नाहीत. म्हणून हिंदू संयमी आहे, हिंदू शांत आहे, याचा अर्थ हिंदूंना रस्त्यावर उतरून आपला राग व्यक्त करता येते असं कोणी समजण्याचं कारण नाही. घडलेली घटना प्रत्येक घराला दुःखी करणारी घटना आहे, देशाला दुःखी करणारी घटना आहे, मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे. तर त्याच्यामध्ये लव जिहादचं नेमकं काय याच्याशी नातं आहे याचाही शोध दिल्ली पोलिसांना घ्यावाच लागेल. या सगळ्या माध्यमात अधिकृतरित्या तुमच्याकडनं दिल्ली पोलिसांना काही पत्र लिहिलं जाणार आहे की त्या पद्धतीची मागणी? एक नागरिक या नात्यानं, एक आमदार या नात्यानं निश्चितपणे पत्र लिहिणार, पत्र लिहून पाठपुरावा करणार. श्रद्धाच्या कुटुंबासोबत आम्ही उभे आहोत आणि श्रद्धाला न्याय मिळालाच पाहिजे. याच्यामध्ये लव जिहादचं काय अँगल आहे याची चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. हिंदी में बता दीजिए कि आज हम आंदोलन कर रहे हैं श्रद्धा की हत्या को लेकर एक बड़ा गंभीर सवाल उठा रहे हैं आप कि ये लव जिहाद का मामला तो नहीं, इस पर आप क्या कहें? देखिए, ये आज सारा देश श्रद्धा की जिस प्रकार से निर्ममता से, निर्दयता से हत्या हुई है, बर्बरता से हत्या हुई है, उससे सारा देश आज दुखी है और श्रद्धा के परिवार के साथ सारा देश आज खड़ा है. श्रद्धा को तर राम कदम यांनी या संदर्भातलं आंदोलन केलेलं होतं. याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोतच. मात्र तत्पूर्वी अनेक महिन्यांपासून श्रद्धाशी बोलणं न झाल्यामुळेच आलेल्या संशयातून आपण कुटुंबियांना माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर पोलीस चौकशीमध्ये झालेल्या खुलाशातून आपल्याला धक्का बसल्याचं तिच्या मित्राचं म्हणणं आहे. किसी से भी कोई मुझे अपडेट नहीं मिला तो फाइनली मैंने उनके ब्रदर को बता दिया कि ऐसा है. लास्ट मेरा उनसे जुलाई में बात हुआ था, उसके बाद से आज तक मेरा उनके साथ कोई कांटेक्ट नहीं हो पा रहा है. सो इट्स बेटर दैट वी रीच आउट टू कॉप्स एंड चेक, सीक फॉर देयर हेल्प. कि वो दोनों में क्या झगड़ा होता था क्या? बहुत झगड़े होते थे. क्या बताते थे आप? यहाँ तक कि एक बार ऐसा भी झगड़ा हुआ था जब उसने मुझे व्हाट्सएप पे ऐसा मैसेज करके बोला कि प्लीज यहाँ मेरे घर पे आ जा, मुझे बाहर लेके जा, अगर आज रात को मैं इसके साथ घर पे रही तो ये मुझे मार डालेगा. ऐसा भी झगड़ा हुआ है उनके बीच में और हम दोस्तों ने मिलके उसको उसके घर से उस दिन बाहर भी निकाला था. और तर हत्येप्रकरणी एका बाजूला धक्कादायक खुलासा झाल्यानंतर श्रद्धाचा जो मित्र परिवार आहे त्यांना देखील याचा धक्का बसलेला आहे. तर दुसरीकडे यापूर्वी आफताब आणि श्रद्धा यांच्यामध्ये असलेले संबंध, त्याच्याकडून तिला मिळणारी वागणूक याविषयी अनेक प्रश्न जे ते उपस्थित झालेले होते आणि शेवटचा संपर्क जुलै महिन्यामध्ये झाल्यानंतर मात्र तिच्याशी संपर्क न झाल्यामुळे आपण तिच्या कुटुंबियांना या संदर्भातली संपूर्ण माहिती सांगितल्याचं देखील सांगितलं. मात्र पोलिसांनी संपूर्ण तपास केल्यानंतर आलेले समोर जे पुरावे आहेत आणि धक्कादायक खुलासा जो आहे त्यामुळे आपणही भयभीत असल्याचं आणि धक्का पोहोचल्याचं देखील तिच्या मित्रपरिवारानं प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे. तर आफताबनं निर्घृण हत्या केलेली आहे हे जरी निष्पन्न झालेलं असलं तरी देखील हत्येनंतर इतर मुलींशी तो डेटिंग करत असल्याचंही समोर येत आहे. मुंबईतल्या तरुणीची दिल्लीमध्ये झालेली ही निर्घृण हत्या आणि त्या संदर्भातले येणारे सगळे अपडेट्स हे खरोखरच धक्कादायक स्वरूपाचे आहेत. त्यानंतर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावरती आहेत. खेडमध्ये त्यांचं दुपारी आगमन होणार आहे. नाकाखेड इथल्या हेलिपॅडवरती उतरल्यानंतर ते तळे या गावात त्यांच्या नातेवाईकांच्या घरी जातील. दरम्यान भरणे नाका ते तळे या गावापर्यंत तब्बल 20 किलोमीटर परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं असून चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे. आणि याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रत्नागिरीतल्या खेड दौऱ्यावर येत आहेत. माझ्या पाठीमागे बघू शकतो की भरणा नाका
या ठिकाणी या इथूनच काही अंतर लांब असलेल्या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे. हेलिकॉप्टरनी ते येणार आहेत. त्या ठिकाणी हेलिपॅड देखील बनवण्यात आलेलं आहे आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर तर राम कदम यांनी आंदोलन जे आहे ते उभारलेलं होतं, तर दुसरीकडे महिला देखील चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. आफताबचा प्रतिकात्मक पुतळा आणि त्याला जोडे मारले जात आहेत आणि त्याचबरोबर पायदळी तुडवली जात असल्याची ही थेट दृश्य मुंबईतल्या घाटकोपर परिसरामध्ये सुरू असलेल्या या आंदोलनासंदर्भातली आपण पाहतोय. श्रेया दुबे आमच्या प्रतिनिधि यावेला आपल्या सोबत जोड़ने के लिए। श्रेया, पूरा देश दहल चुका है श्रद्धा की हत्या के मामले को लेकर, और मुंबई में भी अगर देखा जाए तो घाटकोपर में इस समय में वहां पर आंदोलनकर्ता जो है काफी गर्मा गर्मी वहां पर दिखाई दे रही है, तो इस समय में वहां पर आप क्या देख पा रहे हो श्रेया? श्रेया, मेरी आवाज आप तक पहुंच रही है? आफताबनं निर्घृण हत्या केलेली आहे. तर हत्येप्रकरणी या ठिकाणी जोरदार आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी श्रेया दुबे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. श्रेया, पूरा देश जो है दहल चुका है हत्या के मामले को लेकर, और उसके बाद यहाँ पर राम कदम और उनके जो सहकारी है उनकी तरफ से आंदोलन आयोजित किया गया है मुंबई के घाटकोपर में. क्या देख पा रहे हैं आप वहां पर श्रेया? देखिए, इस वक्त हम मुंबई के घाटकोपर इलाके में मौजूद हैं और साफ तौर पर जिस तरीके से श्रद्धा हत्याकांड को अंजाम दिया गया है उसके बाद बीजेपी जो है वो आक्रामक होती हुई नजर आ रही है. आप देख सकते हैं कि यहाँ पर आफ्ताब के पुतले को किस तरीके से जमीन पर गिराकर जो है उसे लात से जो है वो कुचला जा रहा है. वहीं चप्पलों से जो है वो उसके मुंह पर जो महिला कार्यकर्ता है वो लगातार इसको लेकर विरोध कर रही है. वहीं राम कदम का कहना यह है कि वो दिल्ली पुलिस को एक पत्र लिखेंगे और सीबीआई की मांग जो है वो बीजेपी के नेता राम कदम द्वारा की जाएगी, क्योंकि उनका कहना यह है कि पुलिस को इस बात पर जांच देनी चाहिए कि क्या ये लव जिहाद का मामला है, क्योंकि आरोपी जो है वो श्रद्धा के साथ और भी कई सारी लड़कियों के साथ संबंध में था. तो जो है राम कदम का कहना यही है कि क्या ये लव जिहाद का मामला है. इस पर जो है वो दिल्ली पुलिस को साफ तौर पर जो है वो अपनी जो चीज है वो करनी चाहिए. आप देख सकते हैं यहाँ पर आफ्ताब के पुतले को किस तरीके से जमीन पर गिरा के सारे कार्यकर्ता जो है वो लातों से जो है वो उसे मारते नजर आ रहे हैं. इसके पहले साली महिला कार्यकर्ता ने जो है वो आफ्ताब को जो है वो उसकी शक्ल को जो है वो चप्पलों से जो है पीटा है. वही राम कदम का बार बार यही कहना है कि इस पूरे मामले को जो है वो गंभीरता से लेना चाहिए और क्या ये लव जिहाद का मामला है इसे साफ तौर पर जो है वो गौर देना चाहिए. अगर आप देखें कि यहाँ पर कई सारे बैनर्स लेके महिला कार्यकर्ता जो है वो खड़ी है और साफ तौर पर यहाँ पर न्याय की मांग जो है वो लगातार महिला कार्यकर्ता द्वारा की गई है, क्योंकि जिस तरीके से श्रद्धा हत्याकांड को अंजाम दिया गया है 35 टुकड़ों में जो है वो श्रद्धा के शरीर को जो है वो काट कर फेंका गया है. उसके बाद से महिला जो है वो काफी ज्यादा आक्रामक नजर आ रही है. वही राम कदम का कहना यही है कि सीबीआई की जांच जो है वो होनी चाहिए और वो खुद जो है एक पत्र दिल्ली पुलिस को लिखेंगे और इसमें जो है वो लव जिहाद के मामले की जो है वो मांग करेंगे. जी बिल्कुल, बहुत ही शर्मनाक इस तरीके की घटना इसको कहा जा सकता है इतिहास में अगर देखा जाए. दोनों शहर जो है वहाँ की पूरी परिस्थिति हम लोग देख रहे हैं श्रेया. इस समय में जैसे मुंबई में आंदोलन चल रहा है तो दिल्ली पुलिस जो है शिनाख्त कर रही है. आफ्ताब को वहाँ से जंगल भी ले जा चुके थे जहाँ पर श्रद्धा के टुकड़े कर कर उन्होंने फेंक दिया था. बहुत बहुत शुक्रिया आपकी इस जानकारी के लिए. तर आमच्या प्रतिनिधी यावेळेला श्रेया दुबे या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत होत्या. आणि त्यानंतर शरद पवार अजित पवार यांची जी आहे ती पत्रकार परिषद सुरू आहे. विरोधी पक्षनेते थेट जाऊयात. प्रकारच्या बातम्या येतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझं पहिल्यापासून जे काही आहे ते मी स्पष्टपणे सांगत असतो, कारण आम्ही राजकारणामध्ये असल्यामुळं, आम्ही पब्लिकमध्ये काम करत असल्यामुळं, लोकांच्यात काम करत असल्यामुळं अशा गोष्टी लपून ठेवून आम्हाला त्या ठिकाणी चालत नसतं. आणि त्याच्यामुळं माझं सांगण्याची ती पद्धतच असते. त्याच्यामुळं त्या 4-5 दिवसामध्ये ज्या काही घटना घडल्या त्यावेळेस मी इथं नव्हतोच. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल माझं काही स्टेटमेंट तिथं येऊ शकलेलं नाही आहे. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये त्या निमित्तानं घ्यावं. आपल्याला आज सगळ्यांना सांगायचं की काल पंडित जवाहरलालजी नेहरू आणि लहुजी साळवे वस्ताद ह्यांची जयंती होती. तसंच आज 15 तारीख आहे. थोर क्रांतिकारक, देशाचे स्वातंत्र्य लढ्यातील महान योद्धा म्हणून ज्यांची ओळख आहे, आदिवासी जननायक बिरसा मुंडा
यांची जयंती आहे. मी सुरुवातीलाच बिरसा मुंडा यांना अभिवादन करतो, वंदन करतो. त्यांच्या त्यागाला, त्यांच्या देशभक्तीला नमन देखील त्या ठिकाणी करतो. मित्रांनो, आज मला तुमच्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे, विरोधी पक्ष नेता म्हणून, नागरिक म्हणून, एक या दोन्ही गोष्टीने सांगायचं आहे. तुम्ही पहा, सरकार आल्यापासून सरकार नवीन होतं. कशा पद्धतीनं सरकार आलं त्याच्या खोलात मी जास्त जात नाही. 40 आमदार कसे बाजूला गेले, 10 पक्षांनी कसा पाठिंबा दिला आणि हे उद्धव ठाकरे साहेबांना तिथनं बाजूला करून एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार आलं. त्याबद्दल अजून कोर्टबाजी चाललेली आहे. न्यायालयामध्ये काही मॅटर आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. ते न्यायव्यवस्था त्याचा निर्णय त्या ठिकाणी देईल. पण त्यावेळेसपासून प्रशासन म्हणावं असं काम होताना दिसत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झालं आहे. कारण सुरुवातीला बऱ्याच काळ हे दोघंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेस त्या दोघांच्यावर संपूर्ण राज्याचा लोड होता. त्याच्यानंतर काही दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. 18 लोकांना बरोबर घेतलं, 20चं मंत्रिमंडळ झालं. तेव्हा आपणच पत्रकार मित्रांनी साधारण माहिती घेतलेली होती की किती लोकांनी चार्ज घेतला आणि किती लोक आज आपल्याकडे दिलेल्या डिपार्टमेंटवर नाराज आहे म्हणून अजून चार्ज घ्यायला काकू करतात, हेही आपण पाहिलं. मित्रांनो, मी पण माझ्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 32 वर्षाच्या सरकारमध्ये काम केलेलं आहे. उपमुख्यमंत्री पदापर्यंत काम केलेलं आहे. वेगवेगळ्या महत्त्वाच्या खात्यावर काम केलेलं आहे. आम्ही बैठका वगैरे घेत असताना कशा पद्धतीनं बैठका चालायच्या, वेळेला बैठका चालायच्या, बैठका रद्द होत नव्हत्या, अधिकाऱ्यांना ताटकळत बसावं लागत नव्हतं. परंतु आता तसं अजिबात होत नाही. अक्षरशः आपल्या म्हणजे महाराष्ट्रात या सरकारच्याकडनं पोलीस विभाग आणि महाराष्ट्राचं प्रशासन हे देशामध्ये चांगलं प्रशासन म्हणून या प्रशासनाची ओळख. परंतु सरकार आल्यापासून पोलीस विभागामध्ये तर प्रचंड तणावाखाली काम करतोय. काल मी ज्यावेळेस पुण्यातले कार्यक्रम उरकून आमचे सहकारी जितेंद्र आव्हाडांना भेटायला गेलो होतो, त्यावेळेस आमचे तिथले शहराचे अध्यक्ष आनंद परांजपे यांना पण मी फोन केला, मी तिथं येतो. तिथं गेल्यानंतर पत्रकार मित्रांनो, अनेक लोकांनी मला भेटून सांगितलं की दादा, इथं आमचं पोलीस ऐकूनच घेत नाही. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून फोन येतात आणि एखाद्यावर अन्याय होत असला तरी पोलीस लोक तिथं बोलून दाखवतात, ऑफिसर बोलून दाखवतात, आमचा नाईलाज आहे, आमच्यावर प्रेशर आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडतात. हे महाराष्ट्राला भूषणावं अजिबात नाही. आज अशा तणावामध्ये जर पोलीस यंत्रणा काम करत राहिली किंवा मंत्रालयातील सचिव दर्जाचे आणि इतर कर्मचारी हे सुद्धा मोठ्या तणावात काम करतात, कारण त्यांना डायरेक्ट आदेश येतात. डायरेक्ट आदेश सीएम ऑफिसमधून आल्यानंतर वास्तविक सरकार चालत असताना त्याचं बजेट करावं लागतं, त्याचे धोरणं ठरवावी लागतात, कार्यक्रम राबवावा लागतो, त्याच्यामध्ये अर्थसंकल्प किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पुरवणी मागण्या आपण मंजूर करतो, त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तसं काही न होता एवढं त्यांच्यावर प्रेशर येतं की आता वरिष्ठांनी आदेश केलेले आहेत, प्रमुखांनी आदेश केलेले आहेत, ते ताबडतोब काम झालं पाहिजे. आज हे पण मंत्रालयातले सचिव दर्जाचे अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी हे प्रचंड तणावामध्ये काम करतायत. जनतेचा विश्वास आज देखील आपण बघितलं तर पोलिसांच्यावर आहे. करोनाच्या काळामध्ये आम्ही स्वतः पाहिलं की करोनाच्या काळात पोलीस ज्यावेळेस थोडी कडक भूमिका घेत होते आणि नागरिकांना सांगत होते, नागरिकांनी प्रतिसाद दिला, पोलिसांचं ऐकलं आणि जनतेचा विश्वास आज पोलीस विभागावर आणि प्रशासनावर आहे. परंतु आता गेल्या 4 महिन्यामध्ये तुमच्या माझ्या राज्यामध्ये चाललेली परिस्थिती अशीच जर राहिली, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे दोघांचं काम आहे. काही बाबतीमध्ये सरकार चालवत असताना कठोर निर्णय घ्यावे लागतात. काही आपल्या जवळच्यांचं चुकत असेल तर त्याला स्पष्टपणे सांगावं लागतं किंवा तुमचं हे चुकतं, हे दुरुस्त झालं पाहिजे, नाहीतर आम्हाला मग वेगळी भूमिका घ्यावी लागेल. तसं आज होताना दिसत नाहीये. जर पोलीस विभाग आणि प्रशासनावर जनतेचा विश्वास आहे, परंतु हीच परिस्थिती राहिली तर राज्याचं चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही. त्यामध्ये पोलीस विभागाचे तसंच सचिव दर्जाच्या प्रशासनाने आपली भूमिका देखील
कणखरपणे मांडली पाहिजे आणि या राज्यावर देशातील जो आपला राज्याचा नावलौकिक आहे तो ढासळून देता कामा नये. कारण काही IAS आणि काही IPS अधिकारी हे CMच्या DCMच्या जवळचे असतात. त्यांनी तिथं जाऊन त्यांना किंवा साहेब हे लवकर जर नाही केलं दुरुस्त तर अडचणीचं होणार आहे, सर्वांनाच अडचणीचं होणार हे सांगितलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि तशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी व्हाव्यात. आणि जी महाराष्ट्राची यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेली परंपरा आहे, घडी आहे, ती घडी विस्कटून न देता हे सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी कुठं चुकत असतील, मंत्रिमंडळातले सहकारी कुठं चुकत असतील तर त्यांना स्पष्ट सांगितलं पाहिजे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सुरू असलेली पत्रकार परिषद आपण यावेळेला पाहत होतो. सरकारच्या कारभारावरती टीका करत असताना दुसरीकडे आपणही कुठल्याही प्रकारे नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नाराजी नाट्यावरती देखील पडदा टाकण्याचा प्रयत्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केला. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. राज्य शासनानं जाहीर केलेला पंढरपूर कॉरिडॉर चंद्रभागेच्या वाळवंटात किंवा 65 एकरामध्ये करावा अशी मागणी परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी केली. यासाठी मंदिर परिसर बचाव संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. पेणच्या बाळगंगा धरणग्रस्तांना मिळवून देण्यासाठी स्वराज्य संघटना प्रयत्न करणार असल्याचं छत्रपती संभाजीराजेंनी सांगितलं. पेण तालुक्यातील जावळी इथे शिवराज्य संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर बोलत होते. पुण्याच्या खेड तालुक्यातील वाफगावमध्ये अतिक्रमण हटवण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आलंय. शिरूर आणि आंबेगाव तालुक्याला जोडणाऱ्या मार्गातील अतिक्रमणांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. बीडच्या गेवराई नगर परिषदेनं अतिक्रमणांवरती कारवाई सुरू केल्यानं अतिक्रमणधारक आणि नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला. न्यायालयाचा स्टे असून सुद्धा नगरपालिकेनं हेतुपरस्पर कारवाई सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली खेड राज्य महामार्गावरील खड्डे भरायला सुरुवात झाली आहे. 24 किलोमीटरचा हा रस्ता असून त्यातील फक्त 14 किलोमीटर रस्त्यांवरचे खड्डे भरण्यात येणार आहेत. दापोली खेड मार्गावरील संपूर्ण खड्डे बुजवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते. सांगलीच्या इस्लामपूर इथे एका 80 वर्षांच्या वृद्धाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि या वृद्धाचा खून करून गळफास लावून आत्महत्या बनाव केलाय. खून नेमका कशासाठी केला याचा तपास पोलीस करतायत. बुलढाण्यातील मोळी गावात अल्पवयीन गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि या प्रकरणी डोनगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा कसून शोध पोलीस घेत आहेत. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव सावरगाव रोडवरती वारुळवाडी इथे उसाच्या जोडलेल्या ट्रॉलीखाली येऊन एका गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झालाय. आरटीओ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मृत्यू झाल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरती भुसावळकडून जळगावकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान या अपघातामध्ये एक तरुण ठार असून 3 तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मिरज पुणे रेल्वे मार्गावरती सांगलीच्या वसगडे या ठिकाणी रुळावर रेल्वे इंजिन घसरल्याचा प्रकार घडलाय. वसगडे येथील रेल्वे गेट जवळच हा प्रकार घडल्यामुळे सांगली कडेगाव मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. यवतमाळ नागपूर महामार्गावरती धावत्या कारनं अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. अपघातामध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली आणि सुदैवानं अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. जळगावातील पाचोरा शहरात ब्युटी सेंटरला भीषण आग लागली होती आणि या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं. आगीचं कारण अस्पष्ट असून आगीत लाखोंचं नुकसान झालंय. बंद घरामध्ये घुसून चोरट्यांनी 11,69,000 सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना चाळीसगावच्या शास्त्रीनगरमध्ये घडली आणि या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
लोणावळ्यामध्ये मॅकडॉनल्ड रेस्टॉरंटच्या स्टोर ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अंगडी या व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली प्रकरणासंदर्भातली मोठी बातमी. निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठी यांना कायम जामीन मंजूर झालेला आहे. त्रिपाठी यांना हायकोर्टानं 15 नोव्हेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेलं होतं, तर नियमित जामिनासाठी आज सुनावणी झालेली आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आणखी एक साक्षीदार फितूर झालेला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 29वा साक्षीदार फितूर झालाय. आरोपी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या संबंधित साक्षीदार हा फितूर झालेला आहे. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र जाता जाता एक नजर राज्य